न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। इंधन टंचाईमुळे रिक्षा चालकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला। यावर उपाय म्हणून सरकारनं जुन्या रिक्षांचं पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक रिक्षात रूपांतर करण्यावर गांभीर्यानं विचार सुरू केलाय। राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या अभिनव उपक्रमाची माहिती दिली। मंत्रालयात पेट्रोल सीएनजीवर चालणाऱ्या जुन्या रिक्षाचे पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक रिक्षांमध्ये रूपांतर करणे आणि ईव्ही चार्जिंग सुविधा निर्माण करण्याबाबत शुक्रवारी बैठक आयोजित केली होती। यावेळी परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, अप्पर परिवहन आयुक्त भरत कळसकर, सह आयुक्त संदेश चव्हाण, महानगर गॅसचे मुख्य व्यवस्थापक मुकेश पणहोत्रा उपस्थित होते। यावेळी प्रताप सरनाईक म्हणाले, पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक रिक्षा ही संकल्पना शहरी भागात काळाची गरज झाली आहे। ईव्ही पॉलिसी धोरणानुसार ईव्ही गाड्या रस्त्यावर आणण्याचं शासनाचं धोरण आहे। राज्यात असलेल्या रिक्षांची माहिती घ्या। 4 ईव्ही कंपन्या असल्यानं सर्वांना संधी द्यायची आहे। रिक्षा चालकांना परवडेल अशा किमतीमध्ये ईव्ही रिक्षा तयार करा। ईव्ही रिक्षांच्या चार्जिंगसाठी महानगर गॅसच्या जागांचा वापर करता येईल। परिवहन विभागाकडून 5 वर्षासाठी परवाना वाढवून देण्याचा प्रयत्न करू, मात्र रिक्षावाल्यांना एकदम पैसे भरणं परवडणार नसल्यानं चार्जिंग आणि किटसाठी रोज पैसे देण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या। जुन्या रिक्षांचे इलेक्ट्रिक रिक्षांमध्ये रूपांतर आणि चार्जिंग बाबत 3V आणि महानगर गॅसमध्ये 2 वर्षापासून सामंजस्य करार करण्यात आला आहे। आतापर्यंत 447 जुन्या रिक्षांचे इलेक्ट्रिक रिक्षात रूपांतर केले असून बॅटरीची 5 वर्षाची वॉरंटी आहे। याचा खर्च 2 लाख रुपये असून मायलेज 140 किलोमीटर आहे। यातून इंधन सीएनजी बचतीबरोबरच वर्षाला 55 ते 75 हजार रुपयांची रिक्षा मालकांची बचत होते। पहिल्या टप्प्यात मुंबई महानगर, पुणे, नाशिक आणि नागपूरमध्ये तर दुसऱ्या टप्प्यात संपूर्ण राज्यात 2 लाख रिक्षा रिट्रीफ्रिटेड रूपांतरित करण्याचं ध्येय आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।